जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हाण परभणी उपपीठ मराठवाडा येथे दत्त जयंती वारी उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला। जगद्गुरू श्रींच्या दर्शनासाठी तसेच दत्त जयंती सोहळ्यासाठी लाखो भाविकांनी श्री क्षेत्र सिमुरगव्हाण येथे गर्दी केली होती। सर्व परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला होता। जगद्गुरू श्रींच्या दर्शनासाठी दत्त मंदिरात श्री दत्त भगवानचे दर्शन घेण्यासाठी तसेच विनामूल्य 24 तास महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळाल्या। उपस्थित लाखो भाविकांनी जगद्गुरू श्रींच्या अमृततुल्य वाणीतून प्रवचनाचा लाभ घेतला। या सोहळ्यासाठी इतर राज्यांतून सुद्धा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। आणि मला गुरु करण्याची काय आवश्यकता? जेव्हा भगवान दत्तात्रय सांगतात गरुडा त्याच्या जीवनामध्ये गुरु नाही, त्याच्याकडे असणारी शक्ती आहे ती अस्थिर। तुला शक्ती हवी असेल या शक्तीला दिशा देण्याचं काम कोण करतात? गुरु करतात। आपल्याकडे प्रचंड शक्ती आहे, तिचा मी उपयोग कसा करून घेतला बघा। 1 महिन्यामध्ये 1,11,437 झाडं लावली तुम्ही। 15 दिवसामध्ये 1,36,272 रक्त बाटल्या दिलात तुम्ही। तुम्हीच आहात ते। भल्या भल्याना जमला नाही, 165 बॉडी डोनेट केलं तुम्ही। असे 165 बाजू दिले आहे ना, इथले ते धाराशिव मंदिराचा शिकले ताई आमची गेली, माझी शिष्य आहे ती, मला अभिमान आहे तिचा। ती गेली आणि त्यांनी ते आपल्या संप्रदायातले लोक नाही, 165 मध्ये देहदान झालं। तो संप्रदायातला माणूस नाही, तो फॅमिली आपल्या संप्रदायातले नाही। त्या ताईने डेअरिंग केली, माझ्या पाठीमागे मुलं आहेत जाणार आणि तिथे समजून सांगितलं। त्या सगळ्यांना पटलं। 35 ते 40 वय असणारा मुलगा आहे आणि त्याचा देहांत झाल्यानंतर तिने त्यांना असं पटवून दिलं, गेला तो गेला, तिच्या नावानं तर राजीनामा करा। तिच्या पाठीमागे 100% तिला आत्मविश्वास होता, माझ्या पाठीमागे गुरुदेव आहे। दत्त महाराजांनी गरुडाला तेच सांगितलं की तिच्यामध्ये शक्ती आहे, तिला स्थिर करण्याचं काम कोण असतं? आपल्याकडे जी मानवतेची सेवा होते, आता मुख्य महिन्यामध्ये ह्या डिसेंबरमध्ये 7 तारखेपासून 21 तारखेपर्यंत दुसरं मी काम केलेले आहे। कचरे बांधारे बांधा, पाणी अडवा, पाणी फिरवा, शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी वाढू दे, त्यांच्या शेतीला पाणी मिळू दे, झाडांना पाणी मिळू दे, निसर्ग सगळे पुन्हा जागृत होऊ दे, हे काम करा। त्याचा फायदा तुमचा काय? तर जो आपलं माझं म्हणतो परमार्थी नाही, जो संपूर्ण जराजरामध्ये स्वतःला पाहतो तो परमार्थी। परमार्थी जो राज्य झाले, परमार्थ नाही तो विकास।